साउंड सिस्टम हॅलो हॅलो विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र आयोजित 20वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन नांदेड याचा निमंत्रक म्हणून मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो। माझ्यावर दुहेरी जबाबदारी आहे। एक छोटंसं प्रास्ताविक मी आपल्या पुढे करणार आहे। समतेचे सर्व अग्रदूत यांना मी प्रणाम करतो माझ्या वतीनं आणि तुम्हा सगळ्यांच्या वतीनं। मंचावर उपस्थित संमेलनाध्यक्ष कविवर्य लोकनाथजी यशवंत ज्यांच्या हस्ते आपण उद्घाटन केलं ते भारतातील महत्त्वाचे समीक्षक डॉक्टर बजरंग बिहारी तिवारी सर, माजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर अशोक राणा आणि ज्यांना आपण प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केलेलं आहे ते मराठवाड्याचे सुपुत्र आणि JNU येथील प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आव्हाड सर, प्रमुख अतिथी प्रवीण पाटील सर, प्राचार्य लक्ष्मण शिंदे सर, शेख जावेद अली महबूब अली, स्वागत समितीचे पदाधिकारी, प्रमुख अतिथी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे पदाधिकारी आणि आपण उपस्थित सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। मी अतिशय 2 मिनिटांमध्ये कमीत कमी शब्दांमध्ये प्रास्ताविक करणार आहे। मी सर्वांचं नांदेड वासियांचं, नांदेड परिसरातील सर्व साहित्य प्रेमींचं मनापासून स्वागत करतो की त्यांनी हा विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी भरभरून आम्हाला प्रतिसाद दिला, आम्हाला सहकार्य केलं। विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र यांचे देखील मी सुरुवातीलाच मनापासून आभार मानेन। राज्याध्यक्षा प्राध्यापिका प्रतिमा परदेशी मॅडम आणि संघटक किशोर धमाले यांनी आम्हाला इथं संमेलन आयोजित करण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल सुरुवातीलाच मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। स्वागताध्यक्ष राहुल प्रधान यांनी ही मोठी जबाबदारी स्वीकारली। नांदेडची जी ही भूमी आहे त्याचा उल्लेख झाला की ही नामांतर शहीदांची भूमी आहे। नामांतराचा लढा हा केवळ पाठी बदलण्याचा लढा नव्हता, तर इथे समतेचं बीज रुजावं, समता निर्माण व्हावी त्याच्यासाठीचा तो एक प्रतिकार होता, त्यासाठीचा एक विद्रोह होता। पोचीराम कांबळे, जनार्दन मवाडे, गौतम वाघमारे यांनी तर आपलं बलिदान दिलंच, पण त्याशिवाय असंख्य ज्ञात अज्ञात बंधू भगिनी आहेत की ज्यांनी या नामांतरा लढ्यामध्ये आपलं सर्वस्व कुर्बान केलं। त्यांचं स्मरण या निमित्तानं करणं मला श्रेयस्कर वाटतं। त्याचप्रमाणे इथे जो विद्रोहाचा जो परंपरा आहे, वारसा आहे, ती फार मोठी आहे। बुद्ध काळापासून इथे हा विद्रोह प्रगटलेला आहे। बावरी नावाचा जो भिक्खू होता तो बुद्ध काळात या परिसरामध्ये राहत होता आणि त्यांनी आपले शिष्य बुद्धाकडे पाठवले समजून घेण्यासाठी काय आहे म्हणून। ते परत आले भिक्खू होऊन आणि बावरीने दक्षिण भारतामध्ये बुद्ध विचारांचा प्रचार आणि प्रसार केला। त्या बावरीची ही भूमी आहे। मानस की जात सबो इक्को ही पहचान बो, ही गुरु गोविंद सिंगांची भूमी आहे। गुरु गोविंद सिंगांचा हा जो संदेश आहे, समतेची भावना, मानवी सन्मान आणि परस्पर आदर, हा दुसरा काही नसून हा त्या काळातला एक विद्रोह आहे आणि म्हणून त्यांनाही मी वंदन करतो। त्याचप्रमाणे हजरत हाजी सय्यद मखदूम रफीक सुफी यांनी जी सुफी परंपरा इथे निर्माण केली कंधारला आणि या परिसरामध्ये, ती सामाजिक सद्भाव निर्माण करणारी परंपरा होती। त्याच्या भूमीमध्ये हे संमेलन होत आहे याचा आम्हाला आनंद आहे। हरिहरराव सोनुले हे पहिले साहित्यिक कवी यांची ही भूमी आहे। दत्ता भगत, रविचंद्र हडसनकर, गणेशराज सोनाळे, आदिनाथ इंगोले ते प्रकाश मोगले असा एक विद्रोहाचा प्रवास साहित्याचा आपल्याकडे झालेला आहे। गायकाचा देखील मोठा दीर्घ प्रवास आपल्याकडे झालेला आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की जिथं हे संमेलन होत आहे, हे संमेलन एका क्रांतीभूमीमध्ये होत आहे। हैदराबाद मुक्ती संग्राम हा केवळ एखाद्या धर्माविरुद्धचा लढा नव्हता, तर ब्राह्मण आणि इतर जे कोणी जमीनदार आहेत त्या जमीनदाराविरुद्ध गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा तो लढा होता। ही बाजू आपण लक्षात घेतली पाहिजे आणि त्याचं नेतृत्व, बौद्धिक नेतृत्व ज्यांनी केलं
ते स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या या नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या मैदानामध्ये हे संमेलन होता. सदाशिवराव पाटील समाजवादाचा एक मोठा आधारस्तंभ, त्यांच्या नावानं हे क्रीडा संकुल आहे. त्या क्रीडा संकुलामध्ये राजा ढाले साहित्य नगरीमध्ये हे संमेलन होत आहे. सदाशिवराव पाटील यांचा सतत या आंबेडकरी चळवळ, या परिवर्तनाची चळवळ, समतेची चळवळ याला भक्कम पाठिंबा राहिलेला आहे. ते आज असते तर त्यांना खूप आनंद झाला असता याची मला खात्री आहे. त्यांचे चिरंजीव सीए प्रवीण पाटील सर यांच्याकडे जेव्हा आम्ही गेलो की इथं संमेलन घ्यायचं आहे, आम्ही पत्र द्यायला गेलो, तर एका क्षणामध्ये, क्षणाचाही विलंब न करता त्यांनी मान्यतेचं पत्र दिलं. नरहर कुरुंदकर यांच्या सुकन्या श्यामल पत्की आणि प्रवीण पाटील सर यांनी विना मोबदला एकही रुपया न घेता हे सगळं मैदान उपलब्ध करून दिलेलं आहे. हे परंपरा आहे, विचाराची परंपरा आहे, विचाराचं नातं आहे, त्याचंही मी स्मरण करतो. नरहर कुरुंदकर, कल्पना मला आहे की नामांतराचा जो लढा झाला त्याच्यामध्ये ते विरोधी गटामध्ये होते. त्याचा खेद, त्याची खंत, त्याची बोच आमच्या मनाला जरूर आहे. पण बुद्धिवाद, विवेकवाद आणि तर्कशीलता याचा जो वारसा त्यांनी महाराष्ट्राला दिला, वैचारिक दीपस्तंभ म्हणून नरहर कुरुंदकरांचा जो योगदान आहे ते आपण कदापि विसरू शकत नाही. नरहर कुरुंदकरांचा जो मनुस्मृतीची समीक्षा आहे, आज मनुस्मृती विरुद्ध संविधान असा जो एक लढा उभारलेला आहे, त्याच्यामध्ये त्या काळामध्ये रोष पत्करून त्यांनी मनुस्मृतीची चिकित्सा केलेली होती. त्याचा ग्रंथ, त्याचा वारसा, त्याचा वसा ज्या या भूमीमध्ये निर्माण झाला, त्या भूमीमध्ये हे संमेलन होत आहे. ज्या चारवाकाला आम्ही आमचा परंपरेचा आदर्श मानतो, त्या चारवाकाचं मराठीतील सुबोध रूपांतर म्हणजे ज्या देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांनी चारवाकाचा मोठा ग्रंथ लिहिला, त्याचं मराठी रूपांतर, सुलभ रूपांतर ज्या सरा गाडगिळांनी केलं, ती हीच भूमी आहे. कितीतरी नावं घेता येतील. हा मोठा वैचारिक वारसा आपल्याला लाभलेला आहे. लोकनाथ यशवंत हे कवी म्हणून आज आपल्याला लाभलेले आहे. लोकनाथ यशवंत यांच्या कविता संग्रहाची नुसतं नावं जरी वाचली तर आपल्याला त्यांचं क्रांतिकारत्व लक्षात येईल. आता होऊन जाऊ द्या आणि शेवटी काय झाले, पुन्हा चाल करूया, बाकी सर्व ठीक आहे, हे असे होणारच होते. याच्यातून आपल्याला एक संवाद लक्षात येतो. मराठीतील एक महत्वाचं नाव म्हणून लोकनाथ यशवंत यांच्याकडे आपण पाहतो. केवळ विचार नाही, केवळ आशय नाही, तर रचनाबंधाच्या दृष्टीने देखील एक क्रांतिकारी बदल त्यांनी मराठी कवितेला आणून दिला. मराठी कवितेचा चेहरा मोहरा लोकनाथ यशवंत यांनी बदलून टाकला. मला आनंद होतो आहे की आमचे हे ज्येष्ठ मित्र खूप आग्रह केल्यावर ते तयार झाले. त्यांची इच्छा, त्यांचं म्हणणं होतं की ती विनम्रता असते माणसामध्ये की मी काहीही काम केलेलं नाही, पण ही विनम्रता जरी असली तरी त्यांचं मराठी कवितेतील योगदान मोठं आहे. अनुवादाच्या क्षेत्रातलं त्यांचं काम मोठं आहे. त्यांच्या एकाच कवितेवर सिनेमा देखील बनवला गेलेला आहे, बैल नावाचा. असं एक बहुविध, बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला संमेलनाध्यक्ष म्हणून लाभलेलं आहे. बजरंग बिहारी तिवारी. बजरंग बिहारी तिवारी हे असे एक व्यक्तिमत्व आहे, दुर्मिळ व्यक्तिमत्व आहे, दुर्मिळ अभ्यासक आहेत की भारतातल्या सर्व प्रांतामध्ये जिथं जिथं दलित साहित्य लिहिलं जातं, केरळ असेल, गुजरात असेल, बंगाल असेल, महाराष्ट्र असेल, असा कुठलाही प्रांत नाही की जिथं दलित साहित्य लिहिलं जातं तिथं बजरंग बिहारी तिवारी पोहोचलेले नाही. ती भाषा समजून घेणं, तिथलं साहित्य समजून घेणं आणि त्याच्यावर दीर्घ लेखन करणं. कथादेश नावाचं जे हिंदी मधलं मॅगझिन आहे, तिथं ते गेल्या अनेक दशकापासून, 2 दशकाहून अधिक काळापासून ते स्तंभ लेखन करतात. दलित साहित्य, दलित विचार, समतेचा विचार यासाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. असे अतिशय महत्वाचे विचारवंत बजरंग बिहारी तिवारी सर आज आपल्याला उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत. अशोक राणा सर माजी संमेलनाध्यक्ष, ज्यांचं काम लोकसंस्कृतीच्या मावळते अध्यक्ष, लोकसंस्कृतीच्या क्षेत्रामध्ये अनन्य अशी भूमिका डॉक्टर अशोक राणा यांनी बजावलेली आहे आणि तेही या संमेलनाला उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत करतो. आणि महाराष्ट्राचा, मराठवाड्याचा जेव्हा आपण मानवी हक्काचा विचार करतो तेव्हा जिजांना विसरणं शक्य नाही. एकनाथजी आव्हाड यांचं एक क्रांतिकार्य या मराठवाड्यामध्ये झालेलं आहे. त्यांचे सुपुत्र JNU मध्ये शिक्षणासाठी गेले आणि तिथंच इंग्रजीचे प्रोफेसर म्हणून ते कार्यरत आहेत. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये, संविधानिक मूल्यांच्या चळवळीमध्ये ते अग्रभागी असतात. ते इथे विशेष अतिथी म्हणून उपस्थित आहेत. त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. आणि हे प्रास्ताविक अधिक लांबू नये म्हणून मी
या संमेलनाची भूमिका, मला असं वाटतं की लोकनाथ यशवंत याच्या छोट्याशा कवितेमध्ये या संमेलनाची भावी दिशा आपल्याला दिसून येते. आणि म्हणून ती भावी दिशा काय आहे, भावी हे कशासाठी आपण हे संमेलन करतो आहोत, कशासाठी हा कलेचा सगळा जागर मांडलेला आहे, कशासाठी हे कटआउट्स उभे केलेले आहेत, कशासाठी हे पोस्टर प्रदर्शन आहे, याचा एक याचा सगळा सार सर्वस्व ज्या कवितेमध्ये आहे ती कवितेनं मी या प्रास्ताविकाचा शेवट करतो. लोकनाथ यशवंत यांची अतिशय छोटी कविता आहे, पण ती मार्मिक आहे या संमेलनाची भूमिका आणि आपली पुढील दिशा स्पष्ट करण्यासाठी. कवितेचं शीर्षक आहे जन्म आईचा. जिचा मुलगा सरेआम नरसंहार करीत असेल अशा आईने जन्मच घेऊ नये. जिचा मुलगा सरेआम नरसंहार करीत असेल अशा आईने जन्मच घेऊ नये. जिचं बाळ बंदुकीचा शोध लावत असेल अशा आईने जन्मूच नये. जिचं लेकरू अणुबॉम्ब बनवीत असेल अशा आईने जन्मच घेऊ नये. जिचा पोरगा माणसा माणसात भेद करून द्वेष पसरवीत असेल अशा आईने जन्मूच नये. राईट बंधूच्या आईने जन्म घ्यावा 1000 वेळा. राईट बंधूच्या आईने जन्म घ्यावा 1000 वेळा. मार्कोनीच्या आईने जन्मावे अनेकदा. मायकल फॅरेडेच्या आईने जन्म घ्यावा अगणित वेळा. वारंवार जन्म घ्यावा एडिसनच्या आईने. आणि हे सुंदर जग आणखी सुंदर करावे येणाऱ्या अर्भकासाठी, येणाऱ्या अर्भकासाठी, या नव्या जगासाठी, नव्या अर्भकासाठी, हे जग सुंदर करण्यासाठी हा साहित्याचा जागर मांडलेला आहे. मी सर्व साहित्य प्रेमींचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. यानंतर मी आमंत्रित करतो आहे ज्यांच्या अथक परिश्रमामुळे ही साहित्य नगरी उभी राहिली, ते यसम प्रधान पॅन्थर यांचे चिरंजीव राहुल यसम प्रधान स्वागत अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी आपलं स्वागत अध्यक्षीय भाषण या ठिकाणी करावं. राहुल यसम प्रधान, जोरदार टाळ्या वाजवा.